कोलकात्यातल्या एखाद्या आर्थिक घोटाळ्यात सीबीआय किंवा ईडीचे अधिकारी अटक करायला गेले तर ममता बॅनर्जी त्या अधिकाऱ्यांवरच गुन्हा दाखल करायचे आणि बंगाल पोलीस विरुद्ध केंद्रीय यंत्रणा अशी लढाई व्हायची। बंगालमध्ये कित्येक असे घोटाळे आहेत ज्यातले आरोप एकतर खुद्द ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात होते किंवा त्यांच्या सरकारचा थेट हात होता। पण सरकार बदलल्यानंतर आणि नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर 24 तासांच्या आतच ममता बॅनर्जींच्या पहिल्या मंत्र्याला उचलण्यात आलं। दुसरीकडे जे अभिषेक बॅनर्जी एक खासदार असूनही मुख्यमंत्र्यांपेक्षाही जास्त सुरक्षा व्यवस्थेचा ताफा घेऊन फिरायचे, त्यांची सगळी सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली। शुभेंदू अधिकारींनी केंद्रीय यंत्रणांना फक्त बंगालमध्ये एंट्रीज दिली नाहीये, तर ममता बॅनर्जींनी ज्यांना ज्यांना वाचवलं त्या सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकवली आहे। पहिल्याच कॅबिनेटमध्ये 6 धडाकेबाद निर्णय घेणाऱ्या शुभेंदू अधिकारींनी सोमवारी पदभार स्वीकारल्यानंतर कामांचा कसा धडाका लावलाय आणि बंगालमधल्या घोटाळेबाजांना का घाम फुटलाय तेच मी या व्हिडिओत सांगणार आहे। नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आठवण, या चॅनलवर तुम्ही नवीन असाल किंवा सबस्क्राइब केलेलं नसेल तर story.com ला सबस्क्राइब जरूर करा। शुभेंदू अधिकाऱ्यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर टीएमसीच्या ज्या नेत्यांच्या सुरक्षेवर अफाट पैसा खर्च केला जातोय त्याचा पहिल्यांदा आढावा घेतला आणि पहिला नंबर लागला ममता बॅनर्जींच्या पुतण्याचा। खासदार अभिषेक बॅनर्जी यांना Z+ उच्च दर्जाची सुरक्षा गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या राजकीय भूमिकेमुळे आणि धमकीच्या आढाव्यानंतर देण्यात आली होती। ते तृणमूल काँग्रेसच्या राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या चेहऱ्यांपैकी एक असल्याने त्यांना संवेदनशील व्यक्ती म्हणून सुरक्षा वर्गीकरण ठेवलं गेलं। Z+ सुरक्षा ही सामान्यतः खासदाराला सहसा मिळत नाही, ती अत्यंत उच्च जोखमीच्या व्यक्तींना दिली जाते। त्यामध्ये केंद्रीय मंत्री, काही राज्यांचे मुख्यमंत्री किंवा विशेष धोक्याचा अंदाज असलेले नेते यांचा समावेश असतो। त्यामुळे सामान्य खासदारांसाठी अशी सुरक्षा व्यवस्था दुर्मिळ मानली जाते। आता बंगाल सरकारने ही सुरक्षा कमी करताना सांगितलंय की अभिषेक यांना कोणताही धोका नाही आणि एका खासदाराला जी सुरक्षा दिली जाते तीच अभिषेक बॅनर्जी यांनाही दिली जाईल। बॅनर्जी यांना स्पेशल पायलट कार आणि 20 गाड्यांचा ताफा होता। मात्र आता फक्त एक सुरक्षा रक्षक त्यांना सोबत असेल, जो लोकसभा सदस्यासाठी नियम मानला जातो। अभिषेक बॅनर्जी यांचं कोलकात्यात शांती निकेतन हे आलिशान घर आहे आणि या घराच्या भोवती प्रचंड सुरक्षा असायची। स्थानिकांना ये जा करण्यासाठी अडवलं जायचं आणि कोणतीही वाहनं सोडली जात नसायची। या भागातली बॅरिगेडिंग सुद्धा हटवण्यात आली आहे, ज्यामुळे बंगल्या शेजारी राहणाऱ्या स्थानिकांनी सरकारचे आभार मानलेत। याशिवाय ममता बॅनर्जी यांच्या घराबाहेर जी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात होती ती सुद्धा काढून घेण्यात आली आहे। हे झालं सुरक्षा व्यवस्थेचं। पण गेल्या काही वर्षांपासून बंगालमध्ये जे काम सातत्याने अडवलं जात होतं त्याची सुरुवात सोमवारपासून झाली आहे। ममता बॅनर्जींच्या कॅबिनेटमध्ये ज्याची विश्वासू नेता अशी ओळख होती त्याला नवीन सरकार आल्यानंतर आठवड्यातच अटक करण्यात आली। सुजित बोस असं या माजी मंत्र्याचं नाव आहे। खरं तर सुजित बोसला याआधीच चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं, पण निवडणूक प्रचाराचं कारण देऊन ही चौकशी सुजित बोसने टाळली। पण 11 तासांच्या चौकशीनंतर सुजित बोसला अखेर अटक झाली। 3 वेळा आमदार राहिलेल्या सुजित बोसचा यावेळी बंगालमधल्या बिधाननगर मतदारसंघातून 26,000 मतांनी भाजप उमेदवाराने पराभव केलाय। ममतांच्या कॅबिनेटमध्ये त्याने फायर अँड इमर्जन्सी सर्व्हिसेस या महत्त्वाच्या विभागाचा मंत्री म्हणून काम पाहिलंय। सुजित बोसवर नगरपालिका भरती घोटाळ्याचा आरोप आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नोकऱ्या देण्याच्या बदल्यात सुजित बोसने पैसे आणि फ्लॅट घेतल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या आणि कोलकाता हायकोर्टाच्या आदेशानंतर सीबीआयने यात 2023 मध्येच FIR दाखल केला होता। बंगालमधील दक्षिण डमडम, कांचरपारा, नवीन बराकपूर, कामरहाटी, टीटागड, बारानगर, हली शहर, डमडम आणि इतर ठिकाणी लेबरर, सफाई कर्मचारी, क्लर्क, पिऊन, ड्रायव्हर, ॲम्ब्युलन्स अटेंडंट, पंप ऑपरेटर आणि इतर माध्यम स्तरावरील पदांसाठी भरती करताना पारदर्शक प्रक्रिया न पाळता पैशांच्या बदल्यात नोकऱ्या दिल्या गेल्याचा आरोप आहे। या तपासानुसार उमेदवारांची निवड ही गुणवत्ता, परीक्षा किंवा मेरिटवर आधारित न होता आर्थिक व्यवहार आणि राजकीय शिफारसींवर ठरत होती। तपास यंत्रणांचं म्हणणं आहे की काही उमेदवारांकडून किंवा त्यांच्या मध्यस्थांकडून पैसे घेऊन त्यांना नगरपालिका नोकऱ्यांमध्ये नियुक्त करण्यात आलं। या संपूर्ण प्रक्रियेत काही राजकीय नेते, नगरपालिका अधिकारी आणि खाजगी एजंट यांचं एक नेटवर्क काम करत होतं। या प्रकरणात सुजित बोसवर मुख्य आरोप असा आहे की त्याने विविध नगरपालिकांमध्ये 150 कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये थेट भूमिका बजावली। तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार त्याने काही उमेदवारांना पदांसाठी शिफारस केली आणि त्या शिफारसींच्या बदल्यात आर्थिक लाभ घेतले। ईडीच्या चौकशीत असा दावा करण्यात आलाय की या आर्थिक लाभांचा एक भाग प्रोसीड्स ऑफ क्राईम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालमत्तांमध्ये रूपांतरित करण्यात आला, ज्यात फ्लॅट आणि इतर स्थावर मालमत्तांचा समावेश आहे। सुजित बोसच्या बँक खात्यामध्ये संशयास्पद व्यवहार ईडीला आढळून आलेत। सुरुवातीला ईडीने शिक्षक भरती घोटाळ्याच्या तपासादरम्यान काही दस्तऐवज मिळवले आणि त्यातून नगरपालिका भरतीतील अनियमिततेचे धागेदोरे समोर आले। विशेषतः आयान सील नावाच्या व्यक्तीशी संबंधित ABS इन्फोझॉन या कंपनीच्या परिसरातून काही महत्त्वाची कागदपत्रे मिळाली, जी प्रश्नपत्रिकांची छपाई, OMR शीट प्रक्रिया, गुणांकन आणि मेरिट लिस्ट तयार करण्याशी संबंधित होती।
ईडीचं म्हणणं आहे की या प्रक्रियेत ओएमआर शीट्समध्ये फेरफार करून अपात्र उमेदवारांना नोकऱ्या देण्यात आल्या आणि त्या बदल्यात पैसे घेतले गेले. मंत्र्यांची अटक आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा या गोष्टी बंगालमध्ये सुरू झाल्यात. मात्र शुभेंदू अधिकारी यांनी आपल्या पहिल्या कॅबिनेटमध्येही काही मोठे निर्णय घेतले. या कॅबिनेटचा पहिला आणि सर्वात चर्चेत असलेला निर्णय म्हणजे आयुष्यमान भारत योजनेची पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदा अंमलबजावणी करण्यात येते आहे. यापूर्वी राज्यात ही योजना पूर्णपणे लागू नव्हती आणि राज्य स्वतःची योजना चालवत होतं. केंद्र सरकारच्या योजनेची बंगालला गरज नाही असं ममता बॅनर्जींनी जाहीर केलं होतं. दुसरा मोठा निर्णय म्हणजे भारत बांगलादेश सीमेजवळील भागात सीमा सुरक्षा दलाला म्हणजेच BSFला जमीन हस्तांतरित करण्याचा. या निर्णयानुसार 45 दिवसांच्या आत जमीन हस्तांतरित केली जाणार आहे, जेणेकरून सीमारेषेवर कुंपण उभारता येईल. हा निर्णय सीमा सुरक्षा मजबूत करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण बंगालमध्ये बेकायदेशीर घुसखोरी आणि सीमावर्ती सुरक्षा हा दीर्घकाळापासून संवेदनशील मुद्दा राहिला आहे. याशिवाय सरकारी नोकरी ज्याची संधी हुकली त्याच्यासाठी वयोमर्यादा 5 वर्षांनी वाढवण्यात आली आहे. वयामुळे अपात्र होणाऱ्या तरुणांसाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जातो. सोबतच सगळे अडथळे दूर करून भरती प्रक्रिया राबवण्याचंही शुभेंदू अधिकाऱ्यांनी जाहीर केलं आणि संबंधित विभागांना तसे आदेशही दिले. केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजना राज्यात लागू करणं आणि ममता सरकारच्या योजना हिताच्या आहेत त्या कायम ठेवणं हे सुद्धा कॅबिनेटमध्ये ठरवण्यात आलंय. पण बंगालच्या राजकारणात सगळ्यात जास्त चर्चा आहे त्या अभिषेक बॅनर्जी यांची सुरक्षा काढल्याची आणि मंत्र्याला अटक केल्याची. शुभेंदू अधिकारींच्या या पहिल्या दिवशी केलेल्या कामाबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.